गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण केमिकल रिएक्शन्स अँड देअर टाइप्स याचा स्टडी केलेला आहे. म्हणजे केमिकल रिएक्शन म्हणजे काय आणि त्याचे 6 टाइपचा स्टडी केलेला आहे. तर त्याचे केमिकल रिएक्शनचे टोटल 6 टाइप पुन्हा एकदा आपण रिवाइज करणार आहे शॉर्ट मध्ये. केमिकल रिएक्शनचे टोटल 6 टाइप कोणकोणते आहेत? पहिला टाइप आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय? तर केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट मध्ये 2 मॉलिक्यूल एकमेकांमध्ये काय होणार? कंबाईन होणार आणि त्यापासून नवीन एकच मॉलिक्यूल तयार होणार. म्हणजे प्रोडक्ट मध्ये काय असणार? एक सबस्टन्स असणार आणि रिएक्टर मध्ये काय असणार आहे? 2 सबस्टन्स असणार आहेत. म्हणजे 2 सबस्टन्स कंबाईन होणार आणि त्यापासून एकच सबस्टन्स तयार होणार. अशा रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे? कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणणार आहे. त्यानंतर दुसरा टाइप कोणता? दुसरा टाइप आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय? तर डिकम्पोजिशन केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट मध्ये सिंगल सबस्टन्स असणार आहे आणि तो सिंगल सबस्टन्स ब्रेक झाल्यानंतर प्रोडक्ट मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स तयार होणार. म्हणजे सिंगल सबस्टन्स ब्रेक होणार आणि त्यापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होणार. त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे? डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणणार आहे. मग कॉम्बिनेशन रिएक्शन त्याचबरोबर डिकम्पोजिशन रिएक्शन या दोन्ही रिएक्शन काय असणार आहेत? एकमेकाला व्हाईस वर्सा असणार आहेत. म्हणजेच कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये 2 सबस्टन्स कंबाईन होणार आणि एक सबस्टन्स तयार होतो. ठीक आहे. डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये काय? तर एक सबस्टन्स ब्रेक होणार आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स तयार होणार. याला आपण डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणणार. म्हणजे कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन या 2 रिएक्शन एकमेकाला काय असणार आहे? व्हाईस वर्सा असणार आहे. बरोबर. त्याचबरोबर तिसरा जो टाइप आहे तो आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये रिएक्टंट मॉलिक्यूल मधील किंवा रिएक्टंट मॉलिक्यूल जो असणार आहे त्या रिएक्टंट मॉलिक्यूल मध्ये एक सिंगल एलिमेंट असणार. एक सिंगल एलिमेंट असणार आणि तो सिंगल एलिमेंट मोर रिएक्टिव्ह एलिमेंट असणार आहे आणि मोर रिएक्टिव्ह एलिमेंट रिएक्टंट मॉलिक्यूल मधील सेकंड सबस्टन्स जो असणार आहे तो सेकंड सबस्टन्स मधील लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला काय करणार आहे? डिस्प्लेस करणार आहे. पुन्हा एकदा पहा. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय? तर सिंगल रिएक्टंट मॉलिक्यूल तो मोर रिएक्टिव्ह असणार आहे. तो रिएक्टंट मधील दुसरा जो सबस्टन्स असणार आहे त्या दुसऱ्या सबस्टन्स मधील लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला तो काय करणार? डिस्प्लेस करणार. म्हणून त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार? डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणणार आहे. त्याचबरोबर मला सांगायचं आहे चौथा टाइप डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय? तर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये 2 रिएक्टंट सबस्टन्स असणार आहेत. 2 रिएक्टंट सबस्टन्स असणार आहेत आणि 2 रिएक्टंट सबस्टन्स मध्ये असणारे ऍटम्स किंवा आयन्स यांच्यामध्ये काय होणार आहे? म्युच्युअल एक्सचेंजिंग होणार आहे. 2 सबस्टन्स मधील असणारे ऍटम आणि आयन यांच्यामध्ये काय होणार? म्युच्युअल एक्सचेंजिंग होणार आहे आणि प्रोडक्ट तयार होणार आहे. म्हणून अशा रिएक्शनला आपण काय म्हणणार? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणणार आहे. त्याचबरोबर 5वा जो टाइप आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय? ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट हीट इव्हॉल्व करतो. ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट म्हणजे सिस्टीम हीट इव्हॉल्व करणार आहे, हीट रिलीज करणार आहे. अशा रिएक्शनला आपण म्हणणार आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. त्यानंतर लास्ट रिएक्शन एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय? ज्या केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट मॉलिक्यूल काय करतो? हीट ऍब्सॉर्ब करणार आहे. केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट हीट काय करणार आहे? ऍब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे सराउंडिंग मधून सिस्टीम म्हणजे रिएक्टंट. सिस्टीम म्हणजे काय? तर रिएक्टंट सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये हीट ऍब्सॉर्ब करणार. अशा रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे? एंडोथर्मिक रिएक्शन म्हणणार आहे. तर अशा 6 रिएक्शनच्या बेसवरती आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बोर्डवरती काही रिएक्शन दिलेले आहेत. टोटल 6 रिएक्शन दिलेले आहेत आणि या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय
ओळखायचं आहे, तर प्रत्येक रिएक्शन कोणत्या टाईपचे आहे हे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे 6 रिएक्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, तर या 6 रिएक्शन कोणत्या टाईप मध्ये येणार आहेत हे तुम्ही आयडेंटिफाय करायचं आहे. ठीक आहे, मग आयडेंटिफाय आपण करणार आहे या 6 रिएक्शन कोणत्या टाईपच्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 6 रिएक्शन कोणत्या टाईपच्या आहेत. आपण या ठिकाणी याचा स्टडी करणार आहे. पहा, तर या ठिकाणी फर्स्ट रिएक्शन जे आहे, या फर्स्ट रिएक्शनचं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. या फर्स्ट रिएक्शनचं ऑब्झर्वेशन करू शकता. या रिएक्शन मध्ये पहा, ZnCO3 हा सिंगल सबस्टन्स आहे. ZnCO3 हा सिंगल सबस्टन्स आहे आणि त्यापासून झिंक ऑक्साइड हा एक सबस्टन्स तयार झालेला आहे प्रोडक्ट मध्ये. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड हा सेकंड सबस्टन्स तयार झालेला आहे रिएक्शन मध्ये. म्हणजे सिंगल सबस्टन्स याच्यापासून 2 सबस्टन्स तयार झालेले आहेत. म्हणजे ही रिएक्शन कोणत्या टाईपची असणार आहे, सिंगल सबस्टन्स ब्रेक होणार आणि त्यापासून 2 प्रोडक्ट तयार होणार आहे. यालाच आपण म्हणणार आहे किंवा याच रिएक्शन आपण काय म्हणू शकतो, तर डिकम्पोजिशन रिएक्शन. म्हणजे फर्स्ट रिएक्शन काय असणार आहे, तर डिकम्पोजिशन रिएक्शन. या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणणार आहे. सिंगल सबस्टन्स ब्रेक झाला आणि त्यापासून 2 सबस्टन्स तयार झालेले आहेत, म्हणून याला म्हणणार आपण डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणणार आहे. त्याचबरोबर सेकंड रिएक्शन मध्ये बघा, पीबी हा एलिमेंट आहे, पीबी हा एलिमेंट आहे आणि कॉपर क्लोराइड हा सबस्टन्स आहे. पीबी हा एलिमेंट आहे, कॉपर क्लोराइड हा सबस्टन्स आहे. मग पीबी हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे, पीबी हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे आणि कॉपर क्लोराइड हा सबस्टन्स आहे. मग हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट काय करणार, तर या कॉपर क्लोराइड मधील जो लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे त्याच्या जागेवरती पीबी काय होणार, डिस्प्लेस होणार आहे. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट मध्ये पाहू शकता की या ठिकाणी बघा, प्रोडक्ट मध्ये काय तयार झालेलं आहे, कॉपर सेपरेट झालेला आहे. या कंपाऊंड मधून CuCl2 मधून कॉपर सेपरेट झालेला आहे. म्हणजे कॉपर हा काय असणार आहे, लेस रिएक्टिव्ह एलिमेंट असणार आहे. कॉपर काय असणार, लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे आणि हा लेस रिएक्टिव्ह एलिमेंट पीबी काय करणार आहे, तर डिस्प्लेस करणार आहे. मग पीबी हा मोर रिएक्टिव्ह आहे, कॉपर हा लेस रिएक्टिव्ह आहे. मग पीबी कॉपरच्या जागेवरती डिस्प्लेस होणार आणि PbCl2 कंपाऊंड तयार होणार. PbCl2 कंपाऊंड तयार होणार. त्याचबरोबर कॉपर या कंपाऊंड मधून काय होणार आहे, डिस्प्लेस होणार आणि तो सेपरेट तयार होणार आहे बाय प्रोडक्ट. ठीक आहे, मग या रिएक्शन आपण काय म्हणू शकतो की एक सिंगल एलिमेंट सबस्टन्स मधील वीक किंवा लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला काय करतोय, डिस्प्लेस करतोय. म्हणून या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. काय म्हणणार या रिएक्शनला, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणणार आहे. या रिएक्शनला काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्यानंतर मग 2 रिएक्शन झालेले आहेत. थर्ड रिएक्शन पहा. थर्ड रिएक्शन मध्ये आपण काय सांगू शकतो, तर थर्ड रिएक्शन मध्ये हा एक सबस्टन्स आहे, त्याचबरोबर हा एक सबस्टन्स आहे. असे टोटल 2 सबस्टन्स आहेत रिएक्टर मध्ये. टोटल 2 सबस्टन्स आहेत रिएक्टर मध्ये. मग या 2 सबस्टन्सचं ऑब्झर्वेशन करा की NaBr हा सबस्टन्स आहे, तर प्रोडक्ट मध्ये काय झालेलं आहे, NaNO3 झालेला आहे. म्हणजे सोडियम बरोबर कोणता आलेला आहे, NO3 आलेला आहे. ठीक आहे, NO3 ऍटम किंवा NO3 ग्रुप किंवा NO3 आयन म्हणू आपण. या ठिकाणी सोडियम बरोबर NO3 आयन आलेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर AgBr तयार झालेला आहे प्रोडक्ट मध्ये. म्हणजे हा Br कोणाबरोबर रिएक्ट झालेला आहे, सिल्वर बरोबर रिएक्ट झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 सबस्टन्स आहेत आणि 2 सबस्टन्स मध्ये असणारे ऍटम किंवा या ठिकाणी आयन Ag+ असणार, NO3- असणार आहे, Na+Br-. म्हणजे या 2 सबस्टन्स मध्ये काय आहे, कॅटायन त्याचबरोबर एनायन आहेत. आणि म्हणजे 2 सबस्टन्स यांच्यामध्ये कॅटायन आणि एनायन आहे, बरोबर. मग हे 2 सबस्टन्स एकमेकांबरोबर रिएक्ट होत असताना हे आयन काय करणार आहेत, एक्सचेंज करणार आहेत. मग यांच्यामध्ये असणारे आयन एक्सचेंज होणार आणि त्यापासून नवीन प्रोडक्ट तयार होत असेल तर या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणणार. या रिएक्शनला काय म्हणणार आहे, तर डबल
डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणणार आहे, बरोबर. त्याचबरोबर तिसरा टाइप कोणता आहे बघा, चौथा क्वेश्चन कोणता आहे बघा, तर H2 आणि Cl2 असे दोन मॉलिक्यूल आहेत. H2 गॅस आहे आणि सेकंड Cl2 गॅस आहे. हे दोन्ही गॅस कंबाईन होणार आणि त्याच्यापासून एकच सबस्टन्स तयार होतोय HCl गॅस. म्हणजे दोन मॉलिक्यूल कंबाईन होणार आणि त्यापासून एकच तयार होणार आहे HCl मॉलिक्यूल, बरोबर. म्हणजे दोन रिएक्टंट मॉलिक्यूल आहेत, प्रोडक्ट एकच आहे. म्हणजे या रिएक्शन आपण काय म्हणणार, दोन मॉलिक्यूल कंबाईन होणार आणि नवीन एकच तयार होत असेल तर या रिएक्शन आपण म्हणणार आहे कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणणार. काय म्हणणार आहे, कॉम्बिनेशन रिएक्शन, कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फिफ्थ रिएक्शन Fe2O3 प्लस ट्वाइस Al, Fe2O3 प्लस ट्वाइस Al. आता यामध्ये काय दिलेलं आहे, तर अल्युमिनियम Al या Fe2O3 बरोबर रिएक्ट झाल्यानंतर प्रोडक्ट काय तयार झालेला आहे, Al2O3. म्हणजे अल्युमिनियम Al बरोबर कोण रिएक्ट झाला, तर ऑक्सिजन आणि Al2O3 तयार झालेला आहे आणि Fe सेपरेट झालेला आहे. म्हणजेच अल्युमिनियम हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे, Al हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे आणि Al हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट Fe2O3 मधील लेस रिएक्टिव्ह एलिमेंटच्या जागेवरती काय होतोय, डिस्प्लेस होतोय. म्हणजे हा अल्युमिनियम Fe च्या जागेवरती काय होणार, डिस्प्लेस होणार आणि या ठिकाणी Al2O3 तयार होणार आणि Fe सेपरेट तयार होणार आहे. याचा अर्थ सिंगल एलिमेंट सबस्टन्स मध्ये असणारा लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करतोय. म्हणजे या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणणार. या रिएक्शनला काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणणार आहे, ठीक आहे. त्यानंतर लास्ट रिएक्शन बघा, H2 प्लस N2 काय तयार होणार आहे, ट्वाइस NH3 तयार होणार आहे. तर या रिएक्शनचा आन्सर मला तुम्ही द्यायचा आहे. H2 प्लस N2 इट गिव्स ट्वाइस NH3. दोन सबस्टन्स आहेत आणि दोन सबस्टन्स पासून एक सबस्टन्स तयार होत आहे. या रिएक्शनचा आन्सर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, तर तुम्ही हे आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. धन्यवाद.